कणकवली शहरातील 28 गुंठे शासकीय जागेवर पहिल्या टप्प्यात तब्बल 8 कोटी रुपये खर्च करून मराठा सांस्कृतिक भवन उभारलं जाणार आहे। मराठा समाजातील भावी पिढीला प्रेरणा देणारं आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची साक्ष देणारं हे केंद्र ठरणार आहे। या भव्य प्रकल्पाचं भूमिपूजन 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता शिवजयंतीच्या मुहूर्तावर पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे। भूमिपूजन कार्यक्रमाच्या नियोजनासाठी कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात सकल मराठा समाजाची बैठक पार पडली। त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत समाजाचे नेते S.T. सावंत, लव वारंग, सतीश सावंत यांनी भवनाच्या आराखड्याची माहिती दिली। या सांस्कृतिक भवनामध्ये 500 आसन क्षमतेचे अद्ययावत नाट्यगृह उभारलं जाणार आहे। तसेच 150 आसन क्षमतेचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहे। महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण वर्ग घेण्यासाठी स्वतंत्र सभागृह असणार आहे। याशिवाय आर्ट गॅलरी, लहान सभागृह, निवास व्यवस्था, प्रशस्त पार्किंग, सुशोभित गार्डनची सुविधाही असणार आहे। प्रवेशद्वारावर उभारला जाणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा या वास्तूचं प्रमुख आकर्षण ठरणार आहे। शिवस्मारक कणकवलीत व्हावं अशा प्रकारची इच्छा होती आणि त्या दृष्टीने विविध जागांचा शोध किंवा कुठं करायचं वगैरे चाललेलं होतं। पालकमंत्री साहेबांना सुरुवातीलाच आम्ही सगळ्यांनी सांगितलं की ही बांधकामची जागा आता रिकामी झालेली आहे, त्या ठिकाणी जर अशा प्रकारचं एक चांगलं शिवस्मारक निर्माण झालं तर ती कणकवलीची पण त्याच्यामुळं ही वाढेल आणि सगळ्या लोकांना सोयीस्कर अशी ती जागा आहे आणि त्या ठिकाणी ते व्हावं अशा प्रकारची इच्छा आम्ही पालकमंत्र्यांना काही महिन्यापूर्वी सांगितलेली होती आणि त्या दृष्टीने त्यांनी ह्या इलेक्शन नंतर प्रयत्न सुरू केले आणि त्या जागेवर शासन अधिक आपण अशा सहकार्याने एक शिवस्मारक आणि त्या ठिकाणी सर्व सोयींनी युक्त अशी बिल्डिंग उभी राहण्याचा आता योग जवळ आलेला आहे। आत्ताच सर्व बोर्ड वगैरे हे सगळे येऊन गेले, त्यांनी माहिती दिलेली आहे आणि तो बिल्डिंग कशी असेल। भेटतो एक 2-3 महिन्यापूर्वी तेव्हा सांगितलं की आम्हाला एक मराठा भवन इथे बनवून द्या, बांधून द्या। तर पालकमंत्री म्हणाले काही निवडणुका येतात, त्या निवडणुका झाल्या की आपण ह्या मराठा भवनासाठी प्रयत्न करणार आणि 19 फेब्रुवारीला आपण त्याचं भूमिपूजन करणार असं सांगितलं आणि त्याप्रमाणे 19 फेब्रुवारीला भूमिपूजन होत आहे। याबद्दल आम्हाला खरोखरच पालकमंत्र्यांचे अभिनंदन करावं असं सकाळी 11 वाजता होणार आहे आणि त्या संदर्भातलं नियोजन करण्यासाठी कणकवली तालुक्यातील सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी या ठिकाणी निमंत्रित केलेले होते आणि यामध्ये सर्वच खारेपाटून उसरगावपर्यंत असे प्रमुख प्रतिनिधी सर्व उपस्थित होते। यावेळी सर्वानुमते हा पालकमंत्री नितेश साहेब यांचा जो प्रस्ताव आणि त्यांनी जे मंजूर करून आणलेलं हे जे सांस्कृतिक भवन आहे त्याचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि त्या भवनाच्या भूमिपूजनासाठी उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येनं हजारोच्या संख्येनं येण्याचं नियोजन केलेलं आहे। त्या ठिकाणी आता तसं नियोजन झालेलं आहे आणि तसं ते 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात हे भूमिपूजन होणार आहे। तशा पद्धतीची सगळी व्यवस्था आणि त्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी आज संपन्न झालं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अत्यंत मध्यवर्ती जागा आज या ठिकाणी मराठा सांस्कृतिक भवन उभं करत आहेत। पालकमंत्र्यांच्या मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो। मराठा समाजाची बरेच दिवसापासूनची जी इच्छा होती मराठा सांस्कृतिक केंद्र किंवा भवन असावं, त्या ह्याच्यामध्ये नाट्यगृह आहे, त्याच्यानंतर आर्ट गॅलरी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा त्या ठिकाणी होणार आहे। एकंदरीत कणकवली शहराच्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सौंदर्यामध्ये भर पडेल अशा प्रकारचं ते स्मारक होणार आहे। याच्यामध्ये MPSC UPSC असेल किंवा या ठिकाणी मराठा समाजासाठी ज्या काही भगिनी आहेत
त्यांचे काही ट्रेनिंगचे प्रोग्राम जे असतील यांचासुद्धा त्या ठिकाणी 150 लोकांचा त्या ठिकाणी हॉल असेल. काही जे या ठिकाणी इथे येणारे इतर जे लोक आहेत पर्यटकांच्या दृष्टिकोनात येतील त्याच्यामध्ये काही सूट्स असतील आणि एकंदरीत नाट्यगृहाची जी आज कणकवली शहराची जी काही गरज जी होती ती गरज ह्या निमित्ताने आज पूर्ण करण्याचा प्रयत्न पालकमंत्री महोदय करतायत. आणि म्हणून निश्चित या ठिकाणी आज जे मराठा सांस्कृतिक भवन जे होते आहे हे कणकवली नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून एक मानाचा तुरा या ठिकाणी मराठा सांस्कृतिक केंद्र उभारून आज या ठिकाणी पालकमंत्र्यांनी जे प्रयत्न केले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो, अभिनंदन करतो आहे.